हाय एव्हरीवन, आता आम्ही आलो गणेशपुरीला। हां प्राची, आता आपण गणेशपुरीला आलो ना? हो। हां मग आता आम्ही पाय पडणार आहे देवीच्या। देव हे ना, हे नित्यानंद समाधी नित्यानंद स्वामींची समाधी आहे आणि इथे आम्ही दर्शन करणार आणि नंतर आपण वज्रेश्वरीला जाणार देवीला, बरोबर ना? हां बरोबर। बोल। तिथे आम्ही ओटी वगैरे भरणार आणि पाय वगैरे पडणार आणि मग घरी जाणार। पण दमलो ना आपण, खूप दमलो, खूप गरम होतं, फिरून खूप दमलो, पण मजा आली। थोडी गरमी जाणवली पण ठीक आहे, आपण फिरायला आलो ना, त्यामुळे पावसात तर फिरू शकत नाही, बरोबर ना? ऍडजस्ट करू शकतो। तर आता आम्ही समाधी म्हणजे श्री नित्यानंद स्वामींची समाधी आहे, यांचं दर्शन घेतो आणि त्यानंतर आम्ही आता निघणार आहोत वज्रेश्वर। दाखव तिथे, हे कट करून दाखव। बोला ना, व्हिडिओ शूटिंग काय ते मंदिर आम्ही सर्व दर्शन घेणार आहोत। आता आतमध्ये पण जातो, आतमध्ये जाते जा गणेशपुरी ते दाखवत जा। ते गरम पाण्याचं कुंड आहे आणि आम्ही सर्व बसलेलो आहोत इथे पाण्यामध्ये। हे पाहू शकता तुम्ही, दाखवते। मस्त गरम गरम पाणी आहे, बाप रे किती गरम गरम पाणी आहे, पाहू शकता तुम्ही। पाय दुखत असतील तर खरंच मस्त, खूप छान मस्त। प्राची पाण्यामध्ये मार, पाय पाय दाखवते। एकदा हे आलेले, आपण आलेलो आई असताना। आता आम्ही वज्रेश्वरी देवीला आलेलो आहोत आणि आता आम्ही आतमध्ये जाऊन ओटी वगैरे भरून दर्शन घेणार आहोत। तर चला आपण वज्रेश्वरी देवीचं दर्शन घेऊया। तर ओटी वगैरे आम्ही घेऊन आता जाणार आहोत देवीला। प्राची हाय, बाय बाय। आता आम्ही जीवदाणीला आलो आहोत लास्ट आणि आम्ही आता रोपेने जात आहोत। आता लास्ट 7:30ला रोपे बंद होणार आहे, तर खूपच बंद होणार आहे, तरी खूपच घाई होत आहे आणि आता आम्ही निघणार आहोत। मध्ये रोपेमध्ये बसलेलो आहोत सर्वजणी, हे पाहू शकता। आता आम्ही दर्शनाला जातोय देवीच्या। श्री अंबे माता की जय। बघा आम्ही वर चाललेलो आहोत देवीच्या दर्शनाला, किती मस्त वाटत आहे, पाहू शकता। श्री अंबे मात की जय, बोला जय, बोला ना जय। श्री अंबे मात की जय।
कडेने खाली उतरत आहोत, पाहू शकता. आणि मी तुम्हाला आम्हाला देवदर्शन झालेलं आहे मस्त. म्हणजे आमची देवीची ओटी भरणी आरती मिळाली आणि ओटी भरणी पण झालेली आहे. मस्त ओटी भरणी झालेली आहे आणि देवीची. हाय, आजचा असा मस्त असा गोड कार्यक्रम झालेला आहे. आणि आम्ही कुठे कुठे गेलो ते आमची ताई सांगते तुम्हाला. पहिले आम्ही डहाणूची महालक्ष्मीचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर पालघर इको विलेज केलं. ते पण अति सुंदर होतं, बघण्यासारखं आहे. तुम्ही पण जा. वृंदावन इको विलेज म्हणून आहे, ते पण बघण्यासारखं आहे. तुम्ही पण तिथे व्हिजिट घ्या, आनंद घ्या. त्याच्यानंतर आम्ही वज्रेश्वरी केलं, गणेशपुरी केले आणि आता शेवटचं जीवदानीने पण आम्हाला मस्त दर्शन झालं. आम्हाला आरती मिळाली आणि मजा आली, धमाल केली. आणि आम्ही असंच आता टूर काढत राहणार आहोत. तर मस्त अशी टूर आम्ही काढणार आहोत. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू.